हॅलो नमस्कार, स्नेहास पाक किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली उपवासाचा साबुदाणा वडा, तोही तेलात न तळलेला साबुदाणा वडा। चला तर मग रेसिपी बघूया। आपण बघत आहोत साबुदाणा वडा। साहित्य बघूया। साबुदाणा घेतलेला आहे मी 2 वाटे। 2 वाट्यांनी 200 ग्रॅम साबुदाणा होता हा। 2 बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे। शेंगण्याचं कूट आहे वाटी, 1 वाटीला थोडंच कमी आहे शेंगण्याचं कूट। मीठ आहे, तूप आहे, हिरवी मिरची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं आपण साबुदाणा वडा तेलात तळणार नाही, आपण बिना तेलाचा साबुदाणा वडा बघतोय। तर आपण ऑक्सी फ्रायरमध्ये साबुदाणा वडा करतोय। पहिल्यांदा आपण ऑक्सी फ्रायरला लावून घेऊया 5 मिनिटांसाठी प्रीहीट व्हायला। मी याला जवळपास 120 ला मी याला प्रीहीट व्हायला ठेवत आहे। याच्यात मी साबुदाणा टाकून घेत आहे। शेंगदाण्याचं कूट टाकत आहे मी। चवीनुसार मीठ, बटाटा जो आहे तो मी खिसून घेणार आहे। पण याच्यात हिरवी मिरची वाटलेली आहे, हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती आपण टाकत आहोत। बटाटा आहे आपण खिसून घेतलाय, तोही आपण त्याच्यात टाकत आहोत। तर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चला मी याला मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। मी बघू शकता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी। याचा असा गोळा करून घेतलेला आहे आणि थोडंसं मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे शेवटच्या वेळेला। बघू शकता तुम्ही असं झालेलं आहे आपलं। तर तुपाचा हात लावून वडे करायला घेत आहे, जेणेकरून ते मिश्रण मीडियम साईजचे करायचे आहेत आपल्याला। बघू शकता तुम्ही मी असे वडे करून घेते आता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे वडे करून घेतलेले आहेत। ऑक्सी फ्रायर आपलं प्रीहीट झालेलं आहे। आता आपण याच्यात वडे ठेवूया। तुम्ही बघू शकता मी याला चमच्याने थोडं थोडं तूप लावून घेत आहे। अगदी थोडंसं हे केलेलं आहे। आणि आता आपल्या हा साबुदाणा वड्याला मी असं वर घालून थोडंसं तूप लावून घेत आहे आणि तो याच्यात असे ठेवणार आहे। हे बघू शकता तुम्ही मी याच्यात असे वडे ठेवून घेतलेले आहेत। एका वेळेला आपले जवळपास 5 ते 6 वडे याच्यामध्ये आरामशीर बसतात। आता मी लावत आहे। तुम्ही टायमर बघू शकता, 15 मिनिटाचा टायमर लावला आहे आणि इथे मी 120 ठेवत आहे। 120 च्या मध्ये ठेवत आहे। बघू शकता तुम्ही आपले वडे कसे दिसत आहेत। आता मी याला पलटी मारत आहे। तयार आहेत आपले साबुदाणा वडे न तेलामध्ये तळता। ऑक्सी फ्रायरमध्ये केलेले आहेत आपण साबुदाणा वडे। बघू शकता तुम्ही किती क्रंची आहेत, आवाजही बघू शकता आणि आतमधून हे वडे तेवढेच सॉफ्ट आहेत। बघू शकता तुम्ही। मग करणार ना ह्या महाशिवरात्रीला साबुदाणा वडे, ऑक्सी फ्रायर मधले बिना तेलाचे साबुदाणा वडे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहास पाकविधीमध्ये।